नमस्कार मैत्रिणींनो, आम्ही बहिणी या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये माझी दैनंदिन कामं, मी शिलाई कशी करते, कटिंग या सगळ्या गोष्टी तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणारच आहेत. पण आज एक मनापासून गोष्ट सांगायची आहे मैत्रिणींनो. मी जॉब तर सोडला. अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं, माझ्या काही घरातल्या कामकाजांमुळं किंवा घरातील घरगुती कारणांमुळं मला माझा जॉब सोडावा लागला. मैत्रिणींनो, जॉब सोडल्यानंतर मला इतकं वाईट वाटलं होतं ना, आणि मी असा विचार करत होते, की आपल्या कामाचं रुटीन बसवून आपण पार्ट टाईम तर का होईना दुसरा जॉब करूयात. मला खरंच इतकं वाईट वाटत होतं ना, जवळ-जवळ 1.5 ते 2 वर्ष मला त्या गोष्टींचा त्रास झाला. पण जॉब अजून मी थोडं-थोडं म्हणजे ज्यावेळेस करत होते ना अगोदर, त्यावेळेस मी माझ्या मोठ्या बहिणीकडे ना ती शिलाई करते, तिच्याकडे जात होते मध्ये-आधी कधीतरी कटिंग वगैरे करायला वगैरे. माझा स्वतःचाच ब्लाऊज मी कटिंग करायचं, शिलाई करायची या गोष्टी मी शिकत होते. आणि अनावधानाने मला माझ्या घरगुती कारणामुळे जॉब तर सोडावाच लागला. मग काय करायचं हा विचार करत होते मी. काही घरगुती कामं झाल्यानंतर दुपारनंतर पार्ट टाईम आपण करू शकतो का? ह्या विचारात मी होतेच. कारण कसं असतं ना, आपण ज्यावेळेस जॉब करतो आणि जॉब सोडून एकदम घरी राहतो ना, तर आपली मनस्थिती इतकी वाईट झालेली असते ना मैत्रिणीनो, त्या आपली मनस्थिती कोणीच समजून घेऊ शकत नाही. घरातल्या ह्या कामात तर माझा वेळ जायचाच, पण घरातली कामं संपल्यानंतर मला वाटायचं की आपण उगीच जॉब सोडला, आपण जॉब करायला पाहिजे होतं. त्यामुळं काय होतं, आर्थिक स्वातंत्र्य आपल्याला एक मिळतं, असं मला नेहमी वाटायचं. जवळ-जवळ 5-7 महिने मला या गोष्टीचा खूप त्रास झाला. आणि अचानक काय झालं मैत्रिणीनो, ऐन गणपती उत्सवामध्ये माझी मोठी बहीण जी शिलाई करायची ना, तिचा छोटासा ॲक्सिडेंट झाला. म्हणजे तिची गाडी स्लिप झाली आणि तिचा उजवा हातच बरोबर फ्रॅक्चर झाला आणि डॉक्टरांनी सांगितलं होतं, की 2 महिने तर त्या हाताला काही काम करता येणार नाही आणि तुम्हाला पूर्ण तो गळ्यातच बांधून हे करावं लागणार आहे. मग तिला खूप टेन्शन आलं होतं मैत्रिणीनो. आता काय करायचं, कसं करायचं म्हणून. मग दवाखान्यात असतानाच ती म्हटली, "अगं सारिका, आता गणपती उत्सव, दिवाळी, दसरा ही सगळी कामं तर माझ्याकडे आलेली आहेत. आता कसं करायचं गं? आता एवढी सगळी कामं परत द्यायचं तर बरोबर आहे का?" आणि तसं शिलाईचं ह्याच्यावरच तिचं घर तसं अवलंबून आहे. आणि मैत्रिणीनं तिला फार वाईट वाटलं. एकतर एवढा मोठा दवाखान्याचा खर्च, त्यात आता हात माझा असा झालाय, मग 2 ते 3 महिने मला काही काम करता येणार नाही. आणि कामं तर एवढी आलेली होती. मग ही कामं परत तर कशी द्यायची? आणि जरी मैत्रिणीनो कामं परत दिली, तर ते कस्टमर परत आपल्याकडे येणं जरासं अवघडच असतं. कारण एक आपण कस्टमरशी एक भावनिक अटॅचमेंट निर्माण केलेली असते आणि 11th आवरला आपण त्यांना नाही दिलं, तर ते पण थोडंसं डिस्टर्ब होतातच कस्टमर. तर मग ती मला म्हटली, "सारिका, आता तुला थोडं-थोडं जमतंय. तू तर हे ब्लाउज माझे शिवू शकशील का?" मला त्यावेळेस खरंच इतकं हे वाटलं ना, म्हटलं, "मी कशी काय शिवू शकेन?" मी म्हणजे काय एवढी परफेक्ट झालेली नव्हते तेव्हा. मी फक्त माझा ब्लाउज कट करायचा, शिवायचा एवढंच आणि डिझाइन वगैरे तर मला अजिबातच जास्त जमत नव्हत्या. मी म्हटलं, "मी तर करू शकेन, पण एवढे सगळे ब्लाउज मी नाही शिवू शकणार. साधा ब्लाउज विदाऊट डिझाइनचा वगैरे मी ट्राय करीन." तर ती म्हटली, "काही नाही," म्हटली, "मी आहे तुझ्याबरोबर आणि मी तुला बसून सांगते आणि तू आणि मी मिळून आपण ही शिलाईची, दिवाळीची कामं करूया." आणि दिवाळीचे म्हणजे सीझन किती असतो, एकेका व्यक्तीचे जवळ-जवळ 4-4, 5-5 ब्लाउज मैत्रिणीनो त्यावेळेस आमच्याकडे शिवायला होते आणि जवळ-जवळ 60 ते 70 ब्लाउज तिच्याकडे पेंडिंगमध्ये होते. म्हणजे दिवाळीत त्याच वेळेस म्हणजे आणि दिवाळीत कसं असतं, लक्ष्मीपूजन, पाडवा याच दिवशी सगळ्यांना पाहिजे असतात आणि त्यामुळं अगोदर टाकलेली असतात. मग ती म्हणत होती, की "मी आहे तुझ्याबरोबर" आणि ती माझ्या जवळ बसून ना मैत्रिणीनो मला सगळं सांगत होती, की कसं कटिंग करायचं, कशी शिलाई करायची. अगदी जवळ बसून म्हणजे जसं एखादी आई एखाद्या मुलाला शिकवते ना, घास कसा खायचा, चालायचं कसं, अगदी तसं तिनं मला शिकवलं. त्यामुळे माझी मोठी बहीण ना माझ्यासाठी खरंच एक उत्तम गुरु आहे आणि तो काळ गेला, त्यावेळेस सगळ्या गोष्टी घडल्या. आम्हाला ती परिस्थिती खूपच म्हणजे इतकी त्रासदायक होती ना, पण त्यातून पण आम्ही परिस्थितीवर मात केला, यातून बाहेर पडलो आणि त्याच पिरियडमध्ये माझ्या नंदेला पण बरं नव्हतं. तिचं पण एक छोटंसं ऑपरेशन होतं. ती घरी होती. घरातलं सगळं आवरायचं. मग ताईडीच्या म्हणजे मोठ्या बहिणीच्या घरी जायचं. तिचं त्या बुटीकमध्ये जाऊन कामं करायची, ब्लाऊज शिलाई करायची. मग परत घरात यायचं, घरातली कामं करायची. या सगळ्या गोष्टी इतकीच जबाबदारी होती आणि माझी इतकी चिडचिड होत होती ना, तरी पण मी ती चिडचिड कधीच व्यक्त होऊ दिली नाही मैत्रिणीनो. पण मला आतून खूप त्रास होतो. हे सगळं कुठेतरी थांबावं असं मला नेहमी वाटायचं. पण आज असं वाटतंय, की तो प्रसंग आला म्हणून आज मी घडले. कारण मैत्रिणीनो, आज मला एवढा आत्मविश्वास निर्माण केलाय माझ्या बहिणीनं माझ्यामध्ये, की आज मी स्वतःहून ब्लाउज कुणाचेही असू देत कट करते.
शिलाई करते. कसल्याही प्रकारची डिझाईन असू दे, मी त्या ब्लाऊजवर करू शकते. फक्त आणि फक्त माझ्या बहिणीनं मला एवढं छान शिकवल्यामुळं. आणि ही माझ्या मनातली जी भावना होती ना, ती आपल्या मैत्रिणींबरोबर शेअर करावी अशी मला वाटत होती. आपल्या मैत्रिणींबरोबर या गोष्टी शेअर कराव्यात म्हणून हा मी व्हिडिओ तयार केलेला आहे मैत्रिणींनो. पण आज मी खरंच खूप कॉन्फिडेंटली प्रत्येक गोष्ट करू शकते शिलाईमधली आणि मला त्या गोष्टी खूप छान जमतात आणि ही फक्त आणि फक्त माझ्या मोठ्या बहिणीचा आशीर्वाद. तिनं मला अगदी हाताला हात धरून ज्या गोष्टी शिकवायला पाहिजे त्या तिनं शिकवल्या होत्या. मला बऱ्याच गोष्टी जमत नव्हत्या. मला लूक करायला जमत नव्हतं, ते तिनं शिकवलं. पण आज मी एक यशस्वी उद्योजिका झालेली आहे फक्त आणि फक्त माझ्या बहिणीमुळे. तिचा त्यावेळेस छोटासा ॲक्सिडेंट झाला, तिचा हात फ्रॅक्चर झाला. हा तिच्यासाठी तर त्रासदायक होतं. तिच्यावर आलेला मोठा प्रसंग होता. आमच्यावर पण आलेला एक मोठा प्रसंग होता. पण त्या प्रसंगातून मला काहीतरी शिकवलं आणि बहिणीनं मला ट्रेन केलं. आज तिच्याकडे जर खूप कामं आली, तर ती माझ्याकडे पाठवते आणि मैत्रिणीने ती तर एकदम परफेक्ट ब्लाऊज शिवते. ती जवळ-जवळ 20 वर्ष त्या फील्डमध्ये आहे. ह्या फील्डमध्ये तिचं स्वतःचं बुटीक आहे आणि तिनं मलाही बुटीक काढून दिलं. मीही आता माझं स्वतःचं बुटीक चालू केले. अगदी मोठं काही नाही, पण मी माझ्या घरातलं सगळं आवरून हे माझं घर म्हणजे आईचं घर माझ्या घरापासून जवळच आहे. तिच्या हॉलमध्ये हा हॉल रिकामाच असतो. इथं मी माझं बुटीक चालू केलेलं आहे मैत्रिणींनो. इथं मी पिको फॉल, ब्लाऊज शिवायचं या सगळ्या गोष्टी करते आणि खरंच खूप छान वाटतंय. मला खूप स्वतःला असं प्राऊड फील होतं, की आपण स्वतःचं असं आपलं काहीतरी बनवलेलं आहे. त्यावेळेसची जी परिस्थिती होती, त्या परिस्थितीनं इतकं म्हणजे दुःख झालं होतं आम्हाला, की का आमच्यावर ही परिस्थिती आली. पण आज जर विचार केला तर वाटतं आपल्यावर परमेश्वरानं का दुःख टाकलेलं असतं, तर त्या दुःखावर पाय देऊन आपण वर चढावं एवढीच त्याची इच्छा असते. आणि त्यावेळेस माझा जॉब मी सोडला होता. मला एवढा त्रास होत होता मैत्रिणीनं जॉब सोडलेल्याचा. पण आज मी स्वतःच्या पायावर उभी आहे. भले जॉब एवढं माझ्याकडे आज इन्कम नसेल, पण एक दिवस असा येईल, की जॉबमध्ये जेवढं मिळेल त्याच्या डबल टिबल इन्कम माझं नक्की असेल मैत्रिणीनो. तर तुमच्या बाबतीतही असं कधीतरी घडलं असेल तर मैत्रिणीनो, आलेलं दुःख असू दे, संकट असू दे ना, तर त्याच्यावर रडत बसायचं नाही. तर आपण काहीतरी त्यातून नवीन शिकायचं, स्वतःला अपडेट करायचं. कारण तो तो जो काळ असतो ना, तोच तेवढा आपल्याला दुःखाचा वाटतो. पण तो काळ गेल्यानंतर परमेश्वरानं आपल्याला आपल्या अपेक्षाच्या बाहेर असं काहीतरी आपल्याला दिलेलं असतं परमेश्वरानं. त्याची जी योजना असते ना, ती आपण जिथं थांबतो ना, तिथून पुढं त्याची योजना चालू होते. आपण फक्त एवढंच करायचं, काम करायचं, कर्म करत राहायचं. बाकी काय असेल ना, तो रिझल्ट आपण वेळेवर ठेवून द्यायचा. वेळ आली ना, आपल्याला योग्य रिझल्ट मिळतो. पण खचून जायचं नाही. माझ्यावर जी परिस्थिती आली, मी जसा मार्ग काढला, तसा तुम्हीही काढा. बाय.